सध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एकूण आजपर्यंत 4 रुग्ण कोविडचे सापडलेले आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झालेला असून इतर 3 रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची तब्येत स्टेबल आहे. सदर अनुषंगाने कोविडच्या जो नवीन व्हेरियंट आहे त्या अनुषंगाने महापालिकेनं पूर्वतयारी केलेली आहे. महापालिकेचे जी 2 मुख्य रुग्णालय आहेत, बाई रुक्मिणीबाई व शास्त्रीनगर, या दोन्ही ठिकाणी महापालिकेनं स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड कोविडच्या पेशंटसाठी तयार केलेले आहेत. आवश्यक प्रमाणात ऑक्सिजनची सुविधा देखील तयार ठेवण्यात आलेली आहे आणि उद्यापासून RT-PCR लॅब देखील महापालिकेमार्फत सुरू करण्यात येईल. नागरिकांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीनं असं आवाहन करण्यात येत आहे की आपल्याला कुठल्याही प्रकारची श्वास घेण्याच्या संदर्भातील कुठलीही अडचण जाणवली किंवा अडथळा जाणवला आणि कोविड सदृश जर लक्षणे दिसून आली तर आपण कृपया तात्काळ तपासणी करून घ्यावी आणि आयसोलेशनमध्ये जाणं, जसं कोविडच्या पहिल्या 3 वेव्हमध्ये होतं तोच प्रोटोकॉल यावेळी देखील लागू राहील. आपण आयसोलेशनमध्ये जावं आणि त्याचबरोबर योग्य उपचार देखील घ्यावेत. सहव्याधी असणारे व्यक्ती आणि विशेषतः वृद्ध नागरिकांनी गर्दीच्या आणि बंदिस्त ठिकाणी जाणं टाळावं. बाहेर फिरत असताना किंवा बाहेर वावरत असताना आपण मास्कचा वापर करावा, वारंवार हात धुवावेत. त्याचबरोबर शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करावा. सार्वजनिक ठिकाणी थुंकणं टाळावं. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, घशामध्ये खवखवणे अशा प्रकारचे जर का प्राथमिक काही लक्षणे दिसून आली तर आपण तात्काळ आपल्या नजीकच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे संपर्क साधून आपली तपासणी करून घ्यावी. त्याचबरोबर सौम्य लक्षणे जरी दिसून येत असतील आपल्याला कुठल्याही प्रकारची तरी तात्काळ उपचार सुरू करावेत.